आता आपण आज 10व्या अध्याय. आता 10व्या अध्यायामध्ये काय आहे? हे जे सद्गुरू लोक होते ना, हे जरी निजानंदाला गेले, हे जरी गुप्त झाले, यांनी जरा आपला देह विसर्जन केला, तरी हे लौकिकाने देहाने गेलेले होते, पण सूक्ष्मात सगळीकडे होते. मग 10व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी एका ब्राह्मणावरती कृपा केलेली आहे. काश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा ब्राह्मण होता. काश्यप गोत्र, आपल्याकडे गोत्र असतं ना, गोत्रावळी असते, तशी हा काश्यप गोत्राचा ब्राह्मण होता. त्याचं नाव होतं वल्लभेश. खूप चांगला माणूस, इतका चांगला माणूस कधी होतो ना बघितलं. व्यापार करायचा. खरं ब्राह्मणाचा व्यापार हा उदीम नाहीच आहे, तो वैश्याचा आहे. पण तरी सुद्धा तो ब्राह्मण व्यापार करायचा. का? कारण कलियुग आलेलं होतं. आता प्रत्येक जण आपला आपला व्यवसाय करून पोट भरायचं काम करतोच. म्हणून तो उदीम म्हणजे व्यापारासाठी गेला. आणि व्यापारासाठी जाताना श्रीपाद श्रीवल्लभांचा निस्सीम भक्त होता. तिकडचा दक्षिणेतलाच होता, कुरवपूरच्या जवळपास राहणार होता. महाराज निजानंदाला गेल्यानंतरची गोष्ट ही. महाराजांना विनंती करतोय, महाराज जर का कधी मला या उदिमामध्ये, या व्यापारामध्ये फायदा झाला, सहस्त्र ब्राह्मण भोजन घालीन. आणि नुसतंच ब्राह्मण भोजन नाही, तर काय म्हणतो माहितीये, त्यांना जे पाहिजे ते दे. इच्छा भोजन. प्रत्येक ब्राह्मणाला इच्छा भोजन देणं केवढं मोठं काम आहे. 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन असा संकल्प केला. आणि संकल्प केल्यानंतर उदिमाला निघाला. 1-2 पट नफा नाही झाला, 100 पट नफा झाला. त्या वल्लभेशाला किती पट नफा झाला? 100 पट नफा झाला. किती असेल? 1 रुपयाचे 100 रुपये. 10,000चे किती? 100 पट किती का? 10,000चे 100 पट. 1 कोटी. BSc ला 1 कोटी. बघा ना, आम्ही किती मागे आहोत. प्रश्नांची उत्तर. आमच्याकडे एक कीर्तनकार यायचे बरं का, राष्ट्रीय कीर्तनकार होते. आणि त्यांचं त्या याच्यामध्ये कीर्तन व्हायचं सुभाष चौकामध्ये. आफळे शास्त्री, डेरिंगबाज माणूस. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे राष्ट्राबद्दलच बोलणार, कोणाची भाडं बोलवत नाही. ते समोर पोलीस उभे असतील त्यांना शिव्या देऊन मोकळे होऊन जायचे, काही घाबरायचे नाही कोणाला. आणि मग पुढे पोरं बसायचे. पोरं का बसायचे? तर त्यांनी ते विनोद करायचे, आणि तो विनोद ऐकण्यासाठी पोरं पुढे बसायचे. आणि मग त्या अफळे शास्त्रीच्या पोरांना विचारायचे, काल मी काय सांगितलं. त्या पोरांना काही उत्तर द्यायचे नाही, देता येत नव्हतं. ते हाकलून द्यायचे, चलूट मागे जाऊन बैस. त्यांना काय वाटायचं की या मुलांनी मन लावून ऐकावं, म्हणून ते असं करायचे. त्यांच्या मनामध्ये पाप नव्हतं, हा षंड आहे म्हणून यांना मागे हाकलायचं असं नव्हतं. परंतु उद्या येशील ना तर कालचं काय सांगितलं ते आठवून ये, म्हणजे त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला. त्यांच्यामध्ये, त्या अफळे शास्त्रींच्या मनामध्ये वाईट भाव नव्हता, मुलाला शिकवण्याचा भाव होता. आपण वाईट धरतो, अरे ते काय ना तुसडा माणूस हाकलून दिलं त्याने. अरे पण त्याचा जो मेन आहे, मेन त्याची काय इच्छा आहे ती तर जाणून घ्यायचा विचार कर. आम्ही नेहमी निगेटिव्ह विचार करतो, अफळे शास्त्री पॉझिटिव्ह विचार करायचे, म्हणून ते राष्ट्रीय कीर्तनकार बनले. आम्ही बनू का? आम्हाला 4 चौघांमध्ये पण बोलता येत नाही, काय बोलावं सुचत नाही. माझी सुद्धा ततपत होतीये, काय बोलावं, कोणता विचार मांडावा समजतच नाही. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी आज आपल्याला 10व्या अध्यायाकडे वळायचं आहे. त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने नवस केला होता. नवस केल्या म्हणण्यापेक्षा त्याने एक संकल्प केला होता की महाराज, मला जर कधी याच्यामध्ये खूप फायदा झाला तर मी 1000 ब्राह्मणांना भोजन देईन. आणि भोजन कसं, कशा प्रकारचं भोजन होतं, ते जे मागतील ते देईन. इच्छा भोजन देईन. वल्लभेशाला 100% नफा झाला. वल्लभेशाने पैसे घेतले, संकल्प होता ना, ठरवलं ना मनाशी की नाही मी 1000 ब्राह्मणांना जेव घालीन. प्रवासाला निघाला. प्रवासाला निघाल्यानंतर काय झालं माहितीये का, त्याच्याबरोबर काही यात्रेकरू निघाले. आता बोलता बोलता आपण बोलतोच यात्रेमध्ये. आपण जेव्हा जातो तेव्हा आपण काही मुकमुक जातो का? बाजूला बसलेल्या त्या सहचार्याला आपण सांगतच असतो मी अमुक अमुक. तो पण विचारतो कुठे चालले तुम्ही. आपण पण त्याला विचारतो कुठे चालला.
मग तो विचारतो काय कामासाठी चालला, आपण विचारतो काय कामासाठी चालला. मग त्या 4 जणांनी, त्याचे 4 लोक त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याला विचारलं काय कामासाठी जातोय. त्याने सांगितलं की असं असं मी व्यापारामध्ये नफा झाला, मी कुरवपूरला जाणार आहे, यात्रा आहे आणि 1000 ब्राह्मणांना मी इच्छा भोजन देणार आहे. बरेच पैसे होते. आता चोर म्हटल्यानंतर लालचीच असतात ना ते. काही अंतर, बरं तेव्हा काही गाड्या नव्हत्या, काही विमान नव्हतं, काही बैलगाड्या नव्हत्या, पायी प्रवास. हा बिचारा आपलं सामान पाठखोलीवरती टाकलं आणि पायी प्रवासाला निघाला. आणि गेल्यानंतर जाता जाता रस्त्यामध्ये या चोरांच्या मनामध्ये वाईट विचार आला. त्यातला एक चोर चांगला होता. त्याच्या मनामध्ये फक्त काय होतं, पैसे लुटायचे. पण या तिघांनी काय केलं, त्याचा शिरच्छेद करून टाकला. त्याची मानच तोडून टाकली तलवारीने आणि त्याचे पैसे घेऊन पळायला लागले. ज्या क्षणाला पळायला लागले, याचा संकल्प होता की कुरवपूरला महाराजांच्या दरबारात जाऊन ब्राह्मण भोजन घालायचंय. त्याच क्षणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी प्रगट झाले. हातामध्ये त्रिशूळ होता. त्या त्रिशूळाने त्या तिन्ही चोरांना ठार केलं. 4था गयावया करत होता. काय म्हणत होता तो, महाराज याला मारण्याचा माझा बिलकुल विचार नव्हता हो, यांनी मारलं, मी मारला नाही. तुम्ही देव आहात, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्याच्यावर कृपा केली. श्रीपाद श्रीवल्लभांनी चोरावर कृपा केली. आपल्यावर परमेश्वर करेल की नाही कृपा? का नाही करणार? निश्चित करेल. कारण आपलं मन चांगलं आहे, आपण काही वाईट करणार नाही. आपण काही कोणाचे पैसे लुबाडणार आहे का? लुबाडणारा लुबाडू द्या, त्याला मारतीलच ते. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला ठार केलं. 4थ्याला सांगितलं, 4थ्याने गयावया केली. त्याला सांगितलं, त्याच्या हातामध्ये उदी दिली. उदी म्हणजे माहितीये का? अंगारा, रक्षा. ही त्याच्या लाव. तिची मान आहे तुटलेली, ती त्याच्या धडाला लाव. आणि लावल्याबरोबर तो ब्राह्मण जिवंत झाला. काय नाव होतं त्या ब्राह्मणाचं? वल्लभेश. तो जिवंत झाला. जिवंत झाल्यानंतर त्या चोराला विचारलं, अरे यांना तिघांना कोणी मारलं? त्याने सांगितलं, अशी अशी एक व्यक्ती आली होती, तिने सबंध भस्म धारण केलेलं होतं, हातामध्ये त्रिशूळ होतं आणि अमुक अमुक त्याचा पेहराव होता. रडू आलं विचार. अरे अरे माझे महाराज, ज्यांना मी संकल्प केला, मला वाचवण्यासाठी ते महाराज इथे आले, मला वाचवलं, चोरांपासून मला जिवंत केलं. केवढा पुण्यवान. जेवढं होतं नव्हतं तेवढं कुरवपूरला घेऊन गेला. अन्न संतर्पणात संकल्प केला. संकल्प पूर्ती पण केली पाहिजे. आम्ही संकल्प करतो, आमचा संकल्प कसा असतो? मारुती राया, मुलगा झाला ना, सोन्याचं टोपलं वाईन रे बाबा, तुला नक्की टोपी करीन सोन्याची. हो, 5 वर्ष जातात, 10 वर्षात मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर आईबाप इतके हुशार असतात, पोऱ्याचं नावच सोन्या ठेवतात. इतके हुशार आई वडील. का? कारण त्यांना द्यायचंच नसतं परमेश्वराला. त्या पोऱ्याचं नाव सोन्या ठेवतात आणि सोन्याच्या डोक्यावरची टोपी मारुतीच्या डोक्यावरती नेऊन ठेवतात. सोन्याची टोपी दिली बरं. काय प्रवृत्ती आहे आमची. उत्तम आहे की नाही? आणि असंच वागावं सोन्यासारखं. सोन्यासारखं वागावं. काय आजोबा? आजोबांना ऐकायला नाही. सोन्यासारखं वागावं. पण वल्लभेश तसा नव्हता. जेवढं काही होतं, जेवढं नेलं होतं, जास्तीच नेलं होतं, सगळं अर्पण केलं. ब्राह्मण संतर्पण केलं. आणि मग काय मिळणार आहे? हो, पुण्यफलच आहे ते. आचार्य तो 10वा अध्याय. या ठिकाणी 10वा अध्याय आपण संपवला. आणि नंतर मग आपण आज 11वा अध्यायाकडे वळणार. 11वा अध्याय जो आहे तो नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे. काय उत्तम आहे. हो, परमेश्वराने आपल्यासाठी जन्म घेतलाय. एकाने दुसऱ्याला वर दिलाय, दुसऱ्याने तिसऱ्याला दिलाय आणि हे सगळे आपल्यासाठी जन्माला आले. तरी आमची बुद्धी तिथपर्यंत जातच नाही. आम्ही त्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. का? अन्न. अन्न हे जसं तारक आहे तसं अन्न हे मारक पण आहे. मी नेहमी सांगतो, अन्न शिजवताना परमेश्वराचं चिंतन करा, नामस्मरण करा. अहो, निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ती भाजी चिरते, काय काय मनात येतं, मेली तर बरं येईल, असं करत करत भाजी चिरते. डाळ शिजवताना मेली शिजतच नाही, त्या डाळीलाच मेली म्हणते. मेली शिजतच नाही. अरे मग बोरिंगचं पाणी वापरू नको, नळाचं पाणी वापर ना.
नदीचं पाणी वापर ना, शिजेल ना ती डाळ. कुठून आणू जा बाजूच्याकडे मागून घे, कारण ही सकाळी पाणी येतं 5 वाजता तेव्हा झोपलेली असते. कुठून पाणी मिळेल? आणि मग त्या डाळीवरती संताप, मेली शिजतच नाही. मग त्या डाळीला मेली म्हटल्यानंतर बाकीचे जिवंत राहतील का? खाणार आहे. हा सगळा प्रकार आहे. म्हणून देवाचं चिंतन करा. समजलं की नाही? नवऱ्याला मोठं करायचं असेल तर देवाचं चिंतन करून केलं पाहिजे. हो, त्याचं नाम होईल. अहो, त्याचं सगळीकडे नाम होईल. पण का, केव्हा? तो जेव्हा चांगलं अन्न खाईल. हे सगळं स्त्रियांच्या हातात आहे. बिचारे पुरुष. हा सगळा प्रकार आहे.